श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना आणि शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करून श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा कपिल महामुनी आईला सांगतायत की ज्या वेळेला यमयातना भोगून जीव पुन्हा जन्माला येतो तेव्हा गर्भामध्ये त्याची अवस्था एका नरकयातनेप्रमाणेच असते. तो जीव तडफडत असतो आणि तो तडफडणारा जीव म्हणत असतो, तस्योपसन्नमवितुं जगदीच्छयात् नानातनोर्भुवि चलच्चरणारविन्दं सोऽहं व्रजामि शरणं ह्यकुतो भयं मे येने दृशी गतिरदर्श संतोनुरूपाय. आईच्या गर्भामध्ये ज्ञान प्राप्त झालेला तो जीव म्हणजे मंडळी, खरं सांगू का, आपणही त्याच यातनेतून आलो आहे. आपली पण हीच अवस्था होती. आपला जीवसुद्धा हेच म्हणत होता. प्रत्येक जीव हेच म्हणतो. त्या जीवाचं मनोगत कपिल महामुनी आईला सांगतायत. बघा, आईच्या गर्भामध्ये असताना आपणही हेच म्हणत होतो की मी मोठा अधम आहे. भगवंतानी मला जी ही गती दाखवली ती योग्यच आहे. ते आपल्याला शरण आलेल्या या नश्वर जगताचे रक्षण करण्यासाठीच अनेक प्रकारची रूपं धारण करतात. म्हणून मी सुद्धा भूतलावर वावरणाऱ्या त्यांच्या निर्भय चरणांना शरण आलो आहे. जो या मातेच्या उदरात देह, इंद्रिय आणि अंतःकरण रूप मायेचा आश्रय घेऊन पुण्यपापरूपी कर्मांनी आच्छादित राहिल्या कारणाने बद्ध असल्यासारखा वाटतो, तोच मी आपल्या संतप्त हृदयामध्ये स्फुरित होणाऱ्या त्या विशुद्ध अविकारी आणि अखंड बोध स्वरूप परमात्म्याला नमस्कार करतो. तो भगवंत जो शरीरापासून वेगळा असूनही पंचभूतात्मक शरीराने बद्ध दिसतो आणि म्हणून इंद्रिये, गुण, शब्दादी विषय आणि अहंकार रूप असा जाणवतो, तोच मी या शरीरादी आवरणाने ज्याचा महिमा कुंठित झाला नाही अशा प्रकृती आणि पुरुषाचा श्रेष्ठ नियंता असणाऱ्या सर्वज्ञ अशा परमपुरुषाला मी वंदन करतो. तो जीव भगवंताला अनेक वेळा वंदन करत असतो आणि मनोमन म्हणत असतो, मला हे जे त्रिकाल ज्ञान झालं आहे ते सुद्धा त्याच्याशिवाय आणखीन कोणी बरं मला दिलं. कारण स्थावर जंगम सर्व प्राणांच्या अंतर्यामी तोच तर अंशरूपाने आहे. म्हणून कर्मजनित जीवरूप धारण करणारे आम्ही त्रिविध तापांच्या शांततेसाठी त्यांचेच भजन करीत आहोत. हा जीव म्हणत असतो, देवा, हा देहधारी जीव दुसऱ्या देहाच्या पोटातलं मलमूत्र आणि रक्ताच्या कुंडात पडलेला आहे. त्या देहातील जठराग्नीने माझं शरीर पोळत आहे. त्यातून बाहेर पडण्याची इच्छा करणारा मी आपले महिने मोजत आहे. भगवन, आता या दीन जीवाला इथून आपण केव्हा बाहेर काढणार? संसारातील पशुपक्षी इत्यादी अन्य जीव तर आपल्या मूढ बुद्धीनुसार आपल्या शरीराला होणाऱ्या सुखदुःखांचा अनुभव घेतात, परंतु मी तर आपल्या कृपेने शमदमादी साधन संपन्न शरीराने युक्त आहे. म्हणून आपण दिलेल्या विवेकबुद्धीने पुराण पुरुषाचा आपल्या शरीराचा आत बाहेर अहंकारयुक्त आत्म्याप्रमाणे प्रत्यक्ष अनुभव घेत आहे. प्रभो, आपण फार दयाळू आहात. आपल्यासारख्या उदार प्रभूनेच या 10 महिन्यांच्या जीवाला असे उत्कृष्ट ज्ञान दिले आहे. दीनबंधो, ह्या आपण केलेल्या उपकारानेच आपण प्रसन्न व्हा. कारण कोणीही आपल्याला हात जोडण्याखेरीज दुसऱ्या कशाने या उपकाराची परतफेड करू शकत नाही. भगवन, अत्यंत दुःखाने भरलेल्या या गर्भाशयातून मी मोठ्या कष्टाने आपल्याला हाक मारतोय. भगवन,
खरं सांगू का, यातून बाहेर निघून संसार रूप अंधाऱ्या विहिरीत पडण्याची माझी इच्छा नाही. कारण तिथे जाणाऱ्या जीवाला आपली माया वेढून टाकते. ज्याला आपल्या मायेने वेढून टाकलं त्याच्या शरीरात अहंबुद्धी निर्माण होते आणि परिणामतः त्याला पुन्हा या संसार चक्रात पडावं लागतं. म्हणून मी व्याकुळता टाकून देऊन हृदयामध्ये भगवान श्री विष्णूंचे चरण स्थापन करून आपल्या बुद्धीच्या साह्याने स्वतः अगदी लवकर या संसारातून उद्धार करून घेईल, ज्यामुळे मला अनेक प्रकारच्या दोषांयुक्त असे हे संसार दुःख पुन्हा प्राप्त होणार नाही. मी तुझं भजन करेल, पण मला या बाहेर काढा, गर्भ यातनेतून बाहेर काढा. कपिल महाराज म्हणतात, आई, तो 10 महिन्यांचा जीव गर्भात जेव्हा अशा प्रकारे विवेक संपन्न होऊन भगवंताची स्तुती करतो ना, समर्थ म्हणलेत की उदरी असता म्हणे सोहम, देवा तूच आहेस. मला जीवनामध्ये तुझ्या कृपेने, तुझ्या नामस्मरणाने सद्गती प्राप्त करून घेण्याचं सौभाग्य लाभलंय, ते मी करून घेणारे. मला बाहेर काढा. उदरी असता म्हणे सोहम, पण जेव्हा तो बाहेर येतो, बाहेर पडता म्हणे कोहम, तो त्या देवाला विचारतो, कोण आहेस तू? जेव्हा तो अधोमुख बालकाला प्रसूतीचे कारण वायू तात्काळ बाहेर येण्यासाठी ढकलून देतो, त्याच्या ताबडतोब ढकलण्याने ते बालक अत्यंत व्याकुळ होऊन खाली डोकं करून मोठ्या कष्टाने बाहेर येतं. त्यावेळेला त्याच्या श्वासाची गती थांबते आणि त्याची पूर्वस्मृती नष्ट होती. मातेच्या रक्तात आणि मूत्रात जमिनीवर पडलेले ते बालक विष्ठेतील किड्याप्रमाणे तडफडत असते. त्याचे गर्भवासाच्या वेळेचे सर्व ज्ञान, अतिशय उत्तम प्रकारे भगवंताची स्तुतीचे ज्ञान तात्काळ नष्ट होतं आणि ते देहाभिमान रूप अज्ञान दशा प्राप्त होऊन वारंवार जोरजोरात रडायला लागतं. नंतर जे लोक त्याचा मनोदय समजू शकत नाही, त्यांच्याद्वारे त्याचं पालनपोषण केलं जातं. अशा अवस्थेत त्याला जी प्रतिकूलता प्राप्त होते, तिचा निषेध करण्याची शक्तीसुद्धा त्याच्यात राहत नाही. जेव्हा त्या शिशु अवस्थेतील जीवाला मळकट बाजेवर झोपवलं जातं, तिथे ढेकूण इत्यादी स्वेद जीव चिटकलेले असतात, तेव्हा त्या शरीराला खाजवणं, उठून बसणं, कोशी बदलण्याचेही सामर्थ्य नसतं. फार कष्ट होतात. जन्म झाल्यावरती हे कष्ट आहे. पुढे पुढे वाढतोय. त्याची त्वचा अतिशय कोमल, त्याला डास, चिलटं, ढेकून चावतात, मोठमोठे किडे, लहान किडे चावतात. अशा वेळी त्याचे गर्भावस्थेतील सर्व ज्ञान नाहीसे झालेले असते आणि रडण्याखेरीज दुसरी त्याच्याजवळ काहीही शिल्लक राहत नाही. अशा प्रकारे कुमार आणि पौगंड अवस्थेतील दुःख भोगून तो बालक युवा अवस्थेत पोहोचतो. याही वेळी त्याला इच्छित भोग मिळाले नाहीत, तर अज्ञानाने ते क्रूर होऊन शोकाकुलही होतं आणि देहाबरोबरच अभिमान आणि क्रोध वाढल्या कारणाने कामाच्या अधीन झालेला तो जीव आपल्यालाच नाश करण्यासाठी दुसऱ्या कामी पुरुषांशी वैर करतो. हे सगळं क्रमाने चालत असतं. आई, परत तो संसारात अडकतो. पुन्हा स्त्रीमध्ये आसक्त राहिल्याने, अंतसमयी स्त्रीचे चिंतन राहिल्याने जीवाला स्त्री योनी प्राप्त होते. अशा प्रकारे कितीतरी तो फिरत राहतो, मायेमध्ये अडकतो. मायेत अडकला की पुन्हा त्याबद्दल त्याला आस्था निर्माण होती. पुन्हा शेवटच्या श्वासापर्यंत तो मनामध्ये स्त्रीची, धनाची अभिलाषा करतो. आणि जे तुकाराम महाराज म्हणले ना, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जशी वासना होती त्या वासनेनुसार त्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. असे जन्म मृत्यूचे किती फेरे फिरायचे, याला काही गणित नाही. आई, जोपर्यंत जो पुरुष योगाच्या उच्च पदावर आरूढ होऊ शकतो किंवा ज्याला माझ्या सेवेच्या प्रभावाने आत्मा अनात्माचा विवेक उत्पन्न होऊ शकतो, तोच जीवनामध्ये आपलं कल्याण करून घेऊ शकतो. तोच स्त्रियांचा संघ कधीतरी सोडू शकतो. कधीतरी तो नरकयातनेत पडणाऱ्या सगळ्या कारणांपासून बाजूला येऊ शकतो. त्याच्यासाठी किमान त्यांनी अखंड माझं भजन केलं पाहिजे. जो माझं भजन करतो, कपिल महाराज म्हणतायत, आई, भगवंताचं जो भजन करतो त्याच्या जीवनामध्ये त्याला या बंधनातून सुटण्यासाठी तेच नाम, ते भजन, ती भक्तीच कामाला येऊ शकते. म्हणून मुमुक्षु पुरुषाला मरणाची भीती, दीनता किंवा मोह असता कामा नये.
त्याने जीवाचं स्वरूप जाणून धैर्यपूर्वक निस्संग भावाने येथील व्यवहार करावे. तसेच या मायामय संसारात योग वैराग्याने युक्त असणाऱ्या सम्यक ज्ञानाचा बुद्धीने शरीरही ठेव समजून त्याच्याबद्दल अनासक्त राहून व्यवहार करावा. अशा प्रकारे जो व्यवहार करतो तोच जीवनामध्ये तरू शकतो. बाकी तर जे आद्य शंकराचार्य म्हटलेत ना, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे संसार चक्र पाठीमागे लागून राहतं. आणि हे संसार चक्र एकदा पाठीमागे लागलं तर याच्यातून बाहेर पडणं अवघड आहे. आणि मंडळी, बाहेर पडायचं असेल ना तर फक्त आणि फक्त मनुष्य देहच एकमेव आहे की जो याला या दुःखातून बाहेर काढू शकतो. नाही तर इतर देह तो काबाड. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, नरदेह मोठे घबाड, परंतु येथे पाहिजे जाड विवेक रचना. विचार असेल तरच तरता येईल. एक कथा सांगितल्या जाते की एक गाव असतं, त्या गावाला संपूर्ण तटबंदी असती. गावाच्या बाहेर पडण्यासाठी एकच रस्ता असतो. एक आंधळा त्या गावामध्ये हरवतो. त्याला बाहेर पडायचं असतं. कसं बाहेर पडायचं तो अनेकांना विचारतो. काही ज्ञानी लोक त्याला सांगतात. एकाने त्याला भिंतीजवळ आणून सोडलं आणि सांगितलं, आजोबा आता ह्या भिंतीला तुम्ही चापसत चापसत जा. जसं जसं जाल जिथे तुम्हाला भिंत लागणार नाही तिथून तुम्हाला बाहेर पडता येईल. तो त्या भिंतीला धरून धरून चालतो. दरवाजा येणार याच्या पाठीला खाज येते म्हणून हा पाठ खाजवतो. पाठ खाजवताना चालणं थांबवायला पाहिजे ना, पण तो चालणं थांबवत नाही. तो पायाने पुढे चालतो आणि हात पाठीला लावतो. दरवाजाजवळ आलेला असतो पण दरवाजा मागे निघून जातो. हा पुन्हा हात पुढे घेतो आणि पुन्हा ती भिंत चापसत चापसत सगळ्या गावाला वारंवार 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 फिरत राहतो. कितीही फेरे फिरले तरी मला सांगा, 84 लक्ष योनीमधून कितीही वेळा फिरून आलं तरी पुन्हा जर मनुष्य म्हणून जन्माला आल्यावर आपण त्याच विषयांचा भोग घेत राहिलो, त्या विषयांची अभिलाषा करत राहिलो, तेच ते विषय आपल्याला पाहिजे आणि ते मिळाल्यानंतर बस आपल्याला असं वाटतं की झालं, आता मी सुखी आहे. नाही हो मंडळी, भौतिक सुख किती मिळवायचं याला गणित नाही आणि मिळाल्यानंतर त्याची शाश्वती नाही. आणि शाश्वती नसल्यामुळे जेव्हा माणसाचा इहलोकाचा प्रवास संपतो त्यावेळेला त्याला हे कोणतीही भौतिक गोष्ट तारू शकत नाही. भौतिक आसक्ती त्याचं कल्याण करू शकत नाही. म्हणून जोपर्यंत शरीर आहे, जोपर्यंत बुद्धी आहे, जोपर्यंत मन भगवंताच्या चरणी एकाग्र करण्याची सत्सद विवेक बुद्धी आहे, तोपर्यंतच या बुद्धीला भगवंताच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करावा. या मनाला भगवंताच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करावा. म्हणून तर म्हणलंय ना की जोपर्यंत आपलं मन त्या भगवंताच्या चरणी अर्पण केल्या जात नाही ना, तोपर्यंत बाकी सगळे उपचार अर्पण केले तरी उपयोग नाही. मन त्याला अर्पण केलं पाहिजे. जेव्हा आपण ते अर्पण करतो त्यावेळेला ही अनुभूती येते की भगवत कृपा प्राप्त होती. बुद्धी, मन, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये लावत राहिलं की हळूहळू या विषयांचा प्रभाव कमी व्हायला लागतो. आणि विषयांचा प्रभाव जेव्हा कमी होतो, विषय कमी होतात, तेव्हा एकच विषय शिल्लक राहतो, तो म्हणजे परमात्मा, भगवंत. आणि ज्याच्या जीवनामध्ये परमात्मा, भगवंत एवढाच विषय शिल्लक राहतो ना, तो या जन्मामध्ये मुक्त झाला. मग तुकाराम महाराज म्हणू शकतात की आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. आम्ही तर वैकुंठात राहणारे फक्त एवढ्यासाठी आलो की उजळावया आलो वाटा. आपल्यालाही ही अनुभूती येईल की खरं म्हणजे आमचं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी कोण आहे, मी काय होतो, कशा करता आलो होतो आणि काय करत बसलो, पण ठीक आहे, आता हे न करता मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम ही अनुभूती येईल. आणि ही अनुभूती घेण्यासाठी भगवंताला प्रार्थना करत राहणं, आई, हे जीवाचं मुख्य कर्तव्य आहे. आणि जेव्हा हे जीव करेल तेव्हा त्याचा सद्गतीचा मार्ग सुलभ होईल. आणि सद्गतीचा मार्ग काय, कसा आणि भक्तियोगाचा उत्कृष्ट मार्ग कसा आहे ते आपण उद्याच्या भागामध्ये श्रवण करूया. जय जय रघुवीर समर्थ.